नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण दोन मोठ्या विकसनशील देशांची म्हणजे भारत आणि ब्राझील यांची अर्थव्यवस्था जरा जवळून पाहणार आहोत. आपल्याकडे काही आकडेवारी, तक्ते आणि नकाशे आहेत आणि आपला उद्देश हा आहे की या माहितीच्या आधारे आपण दोन्ही अर्थव्यवस्थांमधलं साम्य आणि फरक समजून घेऊ. आणि सुरुवातच एका मोठ्या आणि खरं तर रंजक प्रश्नाने होते. आकडेवारीनुसार 2016 मध्ये भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GNP ब्राझीलपेक्षा बरंच जास्त होतं. हो, खूप जास्त. पण त्याच वेळी जेव्हा आपण दरडोई उत्पन्नाचा तक्ता पाहतो तेव्हा चित्र एकदम उलटं दिसतं. भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा खूपच कमी आहे. एका बाजूला मोठी अर्थव्यवस्था पण दुसरीकडे कमी दरडोई उत्पन्न. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर आपल्याला दोन्ही देशांच्या आर्थिक रचनेबद्दल खूप काही सांगून जातं. याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे लोकसंख्या. पण फक्त लोकसंख्या म्हणून विषय संपत नाही, बरोबर? त्यात अजून काहीतरी असणार. अजिबात नाही. खरी गंमत त्याच्या परिणामांमध्ये आहे. म्हणजे बघा, भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते प्रचंड मोठं आहे. पण ती मोठी रक्कम तब्बल 126 कोटी लोकांमध्ये विभागली जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला काय येतं ते कमी दिसतं. म्हणजे गाडी खूप मोठी आहे पण मायलेज कमी, असं काहीसं? अगदी तसंच. याउलट ब्राझीलचं उत्पन्न भारतापेक्षा कमी असेल, पण त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे तिथे सरासरी उत्पन्न जास्त दिसतं. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील आणि मिश्र स्वरूपाची आहे. पण हा एक मूलभूत फरक आहे. हे खूपच रंजक आहे. म्हणजे फक्त आकडे नाही तर त्यामागची रचना महत्वाची आहे. चला तर मग ही रचनाच उघडून पाहूया. आपल्याकडे आकृती 8.2 आहे, ज्यात GDP मध्ये विविध क्षेत्रांचं योगदान दिलंय. यात तर जमीन आसमानाचा फरक दिसतोय. बरोबर. इथेच दोन्ही देशांचे वेगळे मार्ग दिसायला लागतात. ब्राझीलच्या GDP मध्ये तृतीय क्षेत्राचा म्हणजे सेवा क्षेत्राचा वाटा तब्बल 67% आहे. 67%? हो, म्हणजे 2/3 पेक्षा जास्त. हो, त्यांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारच सेवा क्षेत्र आहे. आणि गंमत म्हणजे त्यांच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येपैकी जवळपास 71% लोक या क्षेत्रात काम करतात. म्हणजे उत्पन्न आणि रोजगार यांचा ताळमेळ आहे. आणि भारताचं काय? आपल्याकडे सेवा क्षेत्र मोठं आहे, नाही का? हो, आपल्याकडेही ते 57% आहे, जे अजिबात कमी नाही. पण खरी मेक आहे ती रोजगारात. आपल्या GDP मध्ये शेतीचा वाटा किती आहे? फक्त 17%. पण देशातली जवळपास निम्मी लोकसंख्या म्हणजे 48.8% लोक याच शेतीवर अवलंबून आहेत. अरे देवा! म्हणजे देशाची अर्धी जनता अशा क्षेत्रात काम करते जिथून देशाच्या उत्पन्नाचा फक्त 6वा हिस्सा येतो. याचा अर्थ तर खूप मोठा आहे. खूपच मोठा. याचा सरळ अर्थ असा आहे की भारतासाठी शेती फक्त GDPचा आकडा नाहीये, ती कोट्यवधी लोकांच्या जगण्याचा आधार आहे. या उलट ब्राझीलची अर्थव्यवस्था खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर चालते. तिथे फक्त 10% लोक शेतीत आहेत. म्हणजे असं म्हणता येईल की भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही. हो, तसं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यासाठी शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे, पण अर्थव्यवस्थेचा कणा नाही. आता आपण या प्राथमिक व्यवसायांबद्दलच जरा सविस्तर बोलूया. सुरुवात शेतीपासून करूया. हो, ब्राझील म्हणलं की मला तर कॉफी आठवते. जगाचा कॉफी पॉट म्हणतात त्यांना. अगदी बरोबर. कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत ब्राझील जगात अग्रेसर आहे. त्यांचे ते प्रचंड मोठे कॉफीचे मळे, ज्यांना वजेंडा म्हणतात, ते त्यांच्या व्यावसायिक शेतीचं प्रतीक आहेत. याशिवाय मका, ऊस, कोको, केळी, संत्री ही सुद्धा त्यांची प्रमुख पिकं आहेत. आणि आपली शेती मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. हो म्हणजे स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी. हो, आपल्याकडे भात, गहू, ज्वारी, बाजरी ही मुख्य अन्नधान्य आहेत. देशाची अन्नाची गरज भागवणं हे पहिलं उद्दिष्ट. अर्थात आपल्याकडे चहा, ऊस, कापूस, रबर ही नगदी पिकंही आहेत. आणि भारत फळे, मसाले आणि भाजीपाला पिकवणाराही खूप मोठा देश आहे. आता मासेमारीबद्दल काय? दोन्ही देशांना जवळपास 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय. म्हणजे इथे तरी साम्य असेल? हो आणि नाही. दोन्ही देशांची सागरी मासेमारी चांगली आहे.
ब्राझीलमध्ये दक्षिण अटलांटिक किनाऱ्यावर उष्ण आणि थंड समुद्री प्रवाह एकत्र येतात. अच्छा, म्हणजे माशांसाठी ती एक उत्तम जागा झाली. हो, त्यामुळे तिथे स्वॉर्डफिश, कोळंबी, लॉबस्टर यांसारखी महागडी मासळी सापडते. पण इथे एक विचित्र गोष्ट आहे. कोणती? ब्राझीलमध्ये ॲमेझॉनसारखी जगातली सर्वात मोठी नदी आहे, पण त्यांच्या देशांतर्गत म्हणजे गोड्या पाण्यातील मासेमारीचा विकास जवळपास झालेलाच नाही. काय सांगताय? जगातली सगळ्यात मोठी नदी असूनही तिथे मासेमारी होत नाही, हे खरंच अनपेक्षित आहे. याचं कारण म्हणजे घनदाट जंगलं आणि नद्यांचा प्रचंड वेगवान प्रवाह. आणि इथेच भारत वेगळा ठरतो. कसा? भारताच्या एकूण माशी उत्पादनात तब्बल 60% वाटा हा गोड्या पाण्यातील मासेमारीचा आहे. आपल्या नद्या, कालवे, तलाव यांमध्ये कटला, रोहू यांसारखे मासे मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. आपण आपल्या देशांतर्गत जलस्रोतांचा खूप प्रभावीपणे वापर केला आहे. आणि खाणकाम? इथेही भूगोलानेच दोघांची दिशा ठरवली आहे. ब्राझीलचा पूर्वेकडील भाग लोह खनिज, मॅंगनीज, बॉक्साईट यांनी संपन्न आहे. पण देशाच्या आतल्या भागात म्हणजे ॲमेझॉनच्या जंगलाखाली काय आहे याची त्यांना अजून पूर्ण माहिती नाही. त्यामुळे विकास मर्यादित आहे. आणि याउलट भारताचं छोटा नागपूर पठार, ज्याला खनिजांचे भांडार म्हणतात. अगदी बरोबर. तिथे कोळसा आणि लोह खनिज दोन्ही एकाच ठिकाणी सापडतं आणि म्हणूनच आपले मोठे लोहपोलाद उद्योग तिथेच आहेत. याशिवाय आसाममध्ये दिग्बोई, मुंबईजवळ मुंबई हाय इथे खनिज तेलाचे साठे आहेत. की निसर्गाने दोघांनाही भरभरून दिलंय, पण त्याचा वापर दोघांनी वेगवेगळ्या प्रकारे केलाय. आता या कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचं माय द्वितीयक व्यवसायांमध्ये काय चित्र दिसतं? इथंही आपल्याला तोच पॅटर्न दिसतो. ब्राझीलमध्ये लोहपोलाद, वाहन जोडणी, सिमेंट यांसारखे मोठे उद्योग आहेत, पण त्यांचं केंद्रीकरण देशाच्या दक्षिण आणि आग्नेय भागातच झालंय. म्हणजे विकास असमान आहे. आणि भारतात आपल्याकडे उद्योगांचे वितरण कसं झालं आहे? भारतात उद्योगांचं वितरण बऱ्याच अंशी कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर ठरलं आहे. लोहपोलाद उद्योग छोटा नागपूर पठाराजवळ. जिथे कोळसा आणि लोह खनिज मिळतं. बरोबर. साखर आणि कापूस उद्योग महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये. पण तेल शुद्धीकरण केंद्रांची गोष्ट रंजक आहे. ती कशी? काही केंद्र जसं की कोयाली आणि दिग्बोई ही थेट तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. पण मथुरा आणि बरौनी ही केंद्र किनाऱ्यापासून खूप आत देशाच्या मध्यवर्ती भागात आहेत. म्हणजे तिथे कच्चं तेल पाईपलाईनने आणून शुद्ध केलं जातं. अच्छा, म्हणजे बाजारपेठेच्या जवळ. अगदी. आता या सगळ्या उत्पादन आणि सेवांनंतर येतो व्यापार. ब्राझील जगात काय विकतो आणि काय विकत घेतो? तेच विकत असणार जे त्यांच्याकडे जास्त आहे. लोह खनिज, कॉफी. बरोबर. लोह खनिज, कॉफी, कोको, साखर, संत्री. आणि आयात काय करतो? तर यंत्रसामग्री, रासायनिक उत्पादनं, गहू, खनिज तेल. जर्मनी, अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना हे त्यांचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. आणि भारत? आपली निर्यात यादी यापेक्षा वेगळी आहे का? थोडीशी. आपण चहा, कॉफी, मसाले तर निर्यात करतोच, पण त्यासोबत चामड्याच्या वस्तू, लोह खनिज, कापूस, आंबे यांचीही निर्यात करतो. पण आपल्या आयातीची यादी खूप मोठी आणि महागडी आहे. खनिज तेल, पेट्रोलियम. हो, ते तर पहिलं. त्यानंतर यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोनं, चांदी यांचीही आपण आयात करतो. अमेरिका, युनायटेड किंगडम, चीन, जपान, जर्मनी हे आपले प्रमुख भागीदार आहेत. आणि भारत, ब्राझील एकमेकांशी किती व्यापार करतात? आपल्याकडे एक आलेख आहे त्याचा. हो, आणि त्या आलेखात एक महत्वाची गोष्ट दिसते. 2008 ते 2015 या काळात दोन्ही देशांमधील व्यापारात चढ-उतार आहेत, पण 2013 नंतर भारताने ब्राझीलला केलेली निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे. म्हणजे या दोन देशांच्या व्यापारात भारताचा फायदा होतोय? हो, ज्याला आपण अनुकूल व्यापार संतुलन म्हणतो. ही एक चांगली बाब आहे. आणि ब्रिक्सचा उल्लेखही महत्वाचा आहे. हो, ब्रिक्स, ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. हा गट फक्त राजकीय नाही तर आर्थिक सुद्धा आहे. या गटाच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमध्ये माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. ही एक सामरिक भागीदारी आहे. या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या डोक्यात एक चित्र तयार होते. भारत आणि ब्राझील हे दोन्ही विकसनशील देश असले तरी ते एकाच गाडीचे प्रवासी नाहीयेत. नाही, अजिबात नाहीत. ते वेगवेगळ्या गाड्यांमधून वेगवेगळ्या रस्त्यांवरून एकाच ध्येयाकडे निघाले आहेत.
ब्राझीलची गाडी वेगवान आहे, सेवा आणि उद्योगांच्या हायवेवरून चालली आहे, तर भारताची गाडी प्रचंड मोठी आहे, ज्यात अर्धे प्रवासी अजूनही शेतीच्याच डब्यात बसले आहेत. पण आपल्या गाडीची क्षमता खूप मोठी आहे. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलंय. दोन्ही देशांनी आपापल्या नैसर्गिक आणि मानवी संसाधनांचा वापर करून विकासाचा स्वतंत्र मार्ग निवडला आहे. पण एक महत्त्वाचं साम्यही आहे, जे अलीकडेच घडलं. ते कोणतं? दोन्ही देशांनी वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी प्रणाली स्वीकारली आहे. हे देखील एक महत्त्वाचं साम्य आहे, जे अर्थव्यवस्थेला सुटसुटीत करण्याचा प्रयत्न दर्शवते. तर आजच्या या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आपण पाहिलं की दोन्ही देशांचे आर्थिक मार्ग किती वेगळे आहेत. पण भविष्यात जेव्हा तंत्रज्ञान आणि जागतिक बदलांमुळे अर्थव्यवस्थांवर आणखी प्रभाव पडेल, तेव्हा या दोन्ही विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांच्या अधिक जवळ येतील की त्यांच्यातील फरक आणखी वाढत जाईल, याचा विचार नक्की करा.